नमस्कार मित्रांनो, आज आपण राईड करतोय फुलंब्री येथे एक गोट फार्म बघायला. नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत संभाजीनगरपासून 50 किलोमीटर दूर पाल या गावी फुलंब्रीजवळ बोर गोट फार्म बघायला. नमस्कार सर. नमस्कार. आमच्या प्रेक्षकांसाठी तुमचा थोडक्यात परिचय द्या. माझं नाव रवी हिरासिंग राजपूत, मुक्काम पोस्ट पाल, तालुका फुलंब्री, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. आणि तुम्ही किती वर्षांपासून बोर गोट पालन करताय? मी माझा शेळीपालन व्यवसाय हा 2011 पासून म्हणजे जवळपास 16 वर्ष झाले. पहिल्यांदा माझ्याकडं स्थानिक शेळ्या होत्या, जसे उस्मानाबादी शेळ्या, गावठी. आणि माझ्या 2019 पासून आफ्रिकन बोर गोटचा मी फार्म करतो. 2019मध्ये उस्मानाबादीवरून तुम्ही बोरवर का शिफ्ट झालात, म्हणजे काय? उस्मानाबादीच्या शेळीपेक्षा आफ्रिकन बोर जाती वजनाला चांगली, त्यांची रोगप्रतिकार शक्ती चांगली आणि जी बाहेरची विदेशी ब्रीड असल्यामुळं विकताना पण चांगले आपल्याला पैसे येतात. त्याच्यामुळं मी जास्त करून आफ्रिकन बोरवर फोकस केला. मग म्हणजे साधारण सरासरी वजन वाढीचा कालावधी काय यायचा? म्हणजे ते चांगले जर जुळ्यामध्ये जर पिल्लं दिले शेळीने तर एक 3 महिन्यामध्ये 18 ते 22 किलो वजन जाते. सिंगल पिल्लू जर आले तर 20 ते 25 किलोपर्यंत वजन जाते. आणि तिळ्यामध्ये जर आले तर एक 15 ते 18 किलोपर्यंत 3 महिन्यामध्ये यांचं वजन वाढवते. ओके. ते म्हणजे 3 पिल्लं पण होतात एका वेळेला? पिल्लं पण होते बऱ्याचदा. ओके. आणि साधारण म्हणजे बाजारभाव कसा असतो, मागणी कशी असते? बाजारभाव आता पाळण्यासाठी जर विकायचं आपल्याला इतर शेतकऱ्यांना तर आम्ही नर जो आहे तो 1000 रुपये किलो जिवंत वजन. ओके. 3 महिन्याचे करून. आणि फिमेल जे आहे पाठी त्या आम्ही 1500 रुपये किलोने 20 किलो करून देतो पाठी. आणि मग तुम्ही ईदसाठी करता का नाही? असं नाही, फक्त पाळण्यासाठी. मग तुम्ही मटनसाठी विकतच नाही? मटणासाठी विकत नाही, ईदसाठी पण विकत. आणि इथे तुमच्या सगळ्यात जवळचा बाजार कुठला? आमच्या सगळ्यात जवळचा बाजार 13 किलोमीटरवरती वडोद बाजार. वडोद बाजार. मग तिकडे येतात का सगळं तुमचं इथल्या इथेच विकलं जातं वाटतं? सगळं फार्मवरती विकलं. फार्मवरतीच. मग तुम्ही बाजारात जातच नाही? बाजारात जायचं. बाजारात काय प्रॉब्लेम येतो साधारण शेळी पालनात आता? म्हणजे फक्त बाजारात कटिंगसाठी किंवा दुधासाठी आपण शेळ्या विकता येतात आपल्याला. ओके. तुम्ही साधारण किती शेळ्यांपासून सुरू केलं होतं? मी सुरुवातीला आफ्रिकन बोरच्या शेळ्या आहेत त्या मी बारामतीवरून आणि साताऱ्यावरून 13 पाटी आणल्या होत्या. ओके. 13 पाटी आणून त्या लहान पाटी आणल्या 3-3, 4-4 महिन्याच्या. ते वर्षभर त्यांचं संगोपन करून मग त्यानंतर आपल्याला उत्पादन द्यायला चालू केलं. मग 2019मध्ये साधारण 13 पाटीला तुम्हाला किती गुंतवणूक लागली? 3,60,000 रुपये आणल्या होत्या. 3,60,000 रुपये 13 पाठी आणि 1 बोकड. ओके. सध्या आत्ता तुमच्याकडून समजा कोणाला 10-12 घ्यायचे असतील तर साधारण त्याला किती पैसे लागतील? त्याला पण जवळ 10 पाटी घ्यायच्या असल्या तर जवळपास 3 लाख रुपये तरी त्यांना आपल्याला 3 लाख तरी लागतीलच ना? ओके. हे आपण बंदिस्त आहे ना हे पूर्णपणे? पूर्णपणे. तुम्ही हे बंदिस्त, अर्ध बंदिस्त किंवा ओपन असं तिन्ही करून पाहिलं का? फक्त करून बघितलं मी. बंदिस्त करून बघितलं. सुरुवातीला मी मुक्त संचार म्हणजे रोज सकाळी उठले की आपल्या शेतामध्ये चारायच्या. ओके. आणि सकाळ संध्याकाळ चारायच्या. ओके. मध्यंतरी मग अर्ध बंदिस्त काही वेळ बाहेर चारायच्या, काही वेळ शेडमध्ये आपण ठेवत होतो. पण आता जवळपास 5 वर्षापासून पूर्ण 100% बंदिस्त करतो. पण म्हणजे बंदिस्त मध्ये चांगला रिझल्ट आला तुम्हाला? जास्त फिरण्यापेक्षा बंदिस्त म्हणजे त्यांना खायला कमी लागतं आणि वजन वाढ लवकर होते. ओके. बाहेर फिरल्यामुळे काय होतं, जेवढी शेळी चालती तेवढी एनर्जी वाया जाते आणि त्यांचं वजन वाढत नाही. आणि मग बंदिस्त करायला साधारण 10 शेळ्यांना किती जागा लागते गुंठ्या? शेडची रचना आपल्या अनुसार असते. 10 शेळ्या जर असल्या तर 20 बाय 20चं शेड जरी असलं तरी आपल्या 10 शेळ्या आपण त्यात ठेवू शकतो. ओके. आता ह्याच्यात मला एक दिसते बघा, हा एक कप्पा केलाय, हा एक कप्पा केलाय आणि हा असे कप्पे का करायला लागले तुम्हाला? शेळ्या खातानी एकाच कप्प्यामध्ये येऊन जर खाल्ल्या तर त्यांना चारा पुरत नाही किंवा ते एकूण याला मारतात. त्याच्यामुळे मग त्यांचं पोट भरत नाही. वेगवेगळे कप्पे जर असले तर ते वेगळ्या कप्प्यामध्ये ते त्यांचं खायचं व्यवस्थापन त्यांचं चांगलं आपण करू शकतो. ओके. आणि बोकडांना वेगळं ठेवायला लागतं ना? हां. बोकड तुमचा कुठे आहे? आतमध्ये पलीकडे. जो ब्रीडिंगचा नर आहे तो किती माझ्यांमध्ये एक नर
माझ्याकडे 20 शेळ्यामध्ये मी 2 नर वापरतो. 20 शेळ्यांमध्ये दोन. आणि मग तो बदलता किती वर्षांनी? 2 वर्षांनी. दर 2 वर्षांनी? दर 2 वर्षांनी इनब्रीडिंग होणे त्यासाठी आम्ही काय करतो, हां. दर 2 वर्षांनी नर बदलतो. म्हणजे त्या नराच्या ज्या कालवडी कालवडी काय म्हणतात त्याला? पाती. पाती झालेल्या आहेत, हां. तर त्या पाटी त्या बोकडापासून वयात आम्ही- येईपर्यंत. हां, आम्ही परत त्या रिपीट करीत नाही. आणि मग हा नवीन जो हे कुठून आणता तो कम्प्लिटली तुमच्यापेक्षा वेगळा पाहिजे ना इनब्रीडिंग हां, मग आम्ही तो जो आता आमच्याकडे ज्या शेळ्या हां. आहे त्या सगळ्या जनरेशनमध्ये येतात. पण ओके. आम्ही मेल जो आहे बोकड हां. तो आम्ही इम्पोर्ट लाईनचा वापरतो, फुल ब्लडचा. बाहेरून विकत आणता हो, का? हो. आपल्याला बघता येईल का मेल समजा? हो. हा तुमचा आत्ताचा ब्रीडिंग बोकड आहे का? हो. हा कुठून आणलाय? बारामतीवरून. बापरे, 12 आणि ह्याचं काय वेट आहे आता? 100 किलोच्या पुढे येतो. 100 किलोच्या पुढे? ओके. याचे आता पाटी किंवा बोकड तुमच्याकडे आलेले आहेत का? हो, हे आहे ना. ऑलरेडी आलेत हे? हो, हो. हे सगळे 10 महिन्याचे ह्याचे आहेत का? 10 महिन्याचे ओके. आतमध्ये. कुठे पलीकडे बसलेले पण? ओके. 20 दिवसाची. 20 दिवसाचे फक्त? ह्या पिल्लांमध्ये मृत्यूदर काय असतो साधारण? 0%. 0? हो. तुमच्याकडे काहीच नाही? नाही. आज आम्ही ऐकलेलं आहे की शेळी पालनामध्ये खूप करडं मरतात, नुकसान होतं. मग ते इतर जी जात आहे हां ती कमकुवत झाली ना, म्हणजे कमजोर झाली ती. हां. ती तग धरत नाही, दुधाचं प्रमाण कमी झालं त्याच्यामुळं. मग म्हणून तर भारतामध्ये आफ्रिकन बोर आलं नाही. हो. आणि औषधाचा खर्च काय आहे तुमचा मग? औषध जनरली आपण यांना 3 महिन्याला डिवर्मिंग करतो. हां. त्याच्यानंतर त्यांना लिव्हर टॉनिक देतो आणि दर 3 महिन्यांनी? हां, दर 3 महिन्याला. आणि एक साधारण गाभण काळामध्ये त्यांना आपण मिनरल मिक्सचर खुराकामध्ये देतो 1 महिनाभर तरी. गाभण काळामध्ये महिनाभर मिक्सर. हां. बाकीच्या सगळ्यांना वजन वाढायला काही वरचा खुराक? वजन वाढायला यांना मक्का, सोयाबीन, डाळ, चुरी आणि शेंगदाणा पेंड हे मिक्समध्ये खुराक देतो आम्ही. ओके. साधारण प्रत्येक शेळीला किती असतं? प्रत्येक शेळीला जवळपास 250-300 ग्राम, पिल्लांना 50 ते 100 ग्राम रोज? रोज. 250-300 ग्रॅम रोज आणि 50-100 ग्रॅम रोज. हो. आणि चारा सगळा इथेच आपल्या स्टॉल फिडिंग याचं ना, जागेवर? जागेवर स्टॉल. पूर्वी तुम्ही चरायला न्यायचा, आता नेत नाही. नाही आता. तर चारा मुख्यतः कसा काय काय असतो? सकाळचा आमचा खुराक झाला की आम्ही त्यांना सुका चारा देतो, तुरभूस. हां दुपारी त्यांना एक तर माझ्याकडं शेवरी, सुबाबळ आहे. हां. कधी शेवरी, कधी शेवरी, कधी सुबाबळ, कधी तुतीचा दुपारचा पाला. आणि संध्याकाळी त्यांना नेपियाचा आणि मेथी घासाची मिक्स कुट्टी करून संध्याकाळचा हिरवा चारा देतो. अरे वा, खूपच व्हरायटी ऑफ चारा आहे हां. तुमच्याकडे. साधारण म्हणजे आता किती एकरामध्ये किंवा काय? 30 गुंठ्यामध्ये हिरवा चारा आहे. हां, 30 गुंठ्यामध्ये. 30 गुंठ्यामध्ये हिरवा चारा आहे. हां. आणि म्हणजे ह्याच्यावर तुम्हाला किती, 30 गुंठ्यामध्ये किती शेळ्या पाळता येतात? 30 शेळ्या पाळतात आपल्या 30 गुंठ्यामध्ये. 30 शेळ्या आपण म्हणजे एका गुंठ्याला, एका शेळीला 1 गुंठा? हा. डिझाईनमध्ये तुम्हाला फॅन लावणं पण महत्त्वाचं असतं काय वरचे? आपली काय त्या हवेनुसार जर खेळती हवा असली हां. तर मग लावायची गरज नाही पडत. ओके. आणि हे गव्हाण आता हे कसल्या मटेरियलची आहे? ही प्लास्टिक शीट आहे ती. ओके. शीट आहे का ही? शीट म्हणजे पाईप सारखं आहे ते. ओके. वरून कट केलं आणि ती गावाण बनली. साधारण आत्ताच्या याच्यामध्ये तुमचा शेळी मागे खर्च काय आणि नफा काय, असं काही गणित आहे का? तर हे आफ्रिकन बोर शेळी असल्यामुळं हे विकताना महाग विकते. ओके. साधारण एका शेळीनं वर्षातून एक जरी वेत दिलं हां. तर साधारण 50,000 रुपये एका वेतापासून मिळतात आपल्याला. ओके. मी असं ऐकलं आहे की तुम्ही शेळी पालनावर घर बांधलं आहे, मुलीचं लग्न केलं आहे आणि सगळं केलं आहे आणि अजून जमीनही घेतली आहे. हो. तर म्हणजे 16 वर्षामध्ये एवढं सगळं करता येतं शेळी पालनातून? हो, हो, करता येतं ना, केलं जातं. आणि तुम्हाला जास्त दर मिळण्याचं कारण काय, स्ट्रॅटेजी काय? जास्त दर मिळायचं म्हणजे हे जी बीड आहे आपल्या भारतामध्ये किंवा महाराष्ट्रात प्रथमच, म्हणजे आता फक्त पाळण्यासाठी विकता येते. हां. आणि याचे रेट चांगले मिळतात आपल्याला, त्याच्यामुळे इथे चांगले पैसे होतात. पण मग नवीन माणसांनी या व्यवसायामध्ये आल्यावर काय काय चुका टाळायला पाहिजेत किंवा काय करायला पाहिजे त्यांना? कारण शेळी पालनात फसलेले पण खूप लोक आहेत. खूप लोक आहेत, त्यांनी काय केलं, आता नवीन लोकांनी डायरेक्टली तर आफ्रिकन बोर शेळी पालन करता येत नाही. हां. कारण त्यांना मार्केटची माहिती नसते. त्याच्यामुळं ज्याला नवीन शेळीपालन करायचं त्यांनी आपल्या स्थानिक शेळ्या किंवा उस्मानाबादी शेळीचं शेळीपालन करायला पाहिजे. पण उस्मानाबादीमध्ये म्हणजे माझा स्वतःचा अनुभव आहे की आपण जेव्हा विकायला जातो तेव्हा खाटीक इतकं पाडून मागतो की परवडत नाही, आणि विकत घ्यायला जातो तेव्हा इतकं महाग मिळतं की हे. ते तर आहे, पण मग काय होतं, त्याचं आपल्याला नियोजन करावं लागतं. जसं विक्रीचं नियोजन आहे. हो. जसं आपण सुरुवातीला आपल्याकडे जर कड विक्रीला आले हां. त्यांचं आपण जिवंत वजन करायचं. मग त्याचं मटणाचं आणि त्या वजनाचं कॅल्क्युलेशन करायचं. जसं आजचा रेट मटणाचा 800 रुपये किलो आहे, हो. तसं आपण जिवंत रेटमध्ये आपण काय विकू शकतो. तर आजचे जिवंत वजनाचे रेट 400 रुपये किलोच्या हिशोबानं आपण ते जिवंत प्राणी हा उस्मानाबादचा विकला गेला पाहिजे. त्यावेळेस ते आपल्याला 100% परवडतं.
पण जर आपण बाजारात नेले किंवा खाटकाकडे जर घेऊन गेलो ते साधारण 250-300 रुपयाचाच रेटनं आपल्याला हे प्राणी मागतात. ओके, फक्त. हां आणि जे आपण 1500 विकतो. हां ओके, म्हणजे ते परवडतच नाही खाटकाला विकणं हो. किंवा हे करणं. हो. बोर शेळ्यांच्या आधी आणि नंतर कशी परिस्थिती आहे तुम्हाला वाटतं? म्हणजे या शेळ्यांनी तुमचं आयुष्य बदललं असं तुम्हाला वाटतं का? हो. म्हणजे उस्मानाबादी आपण चालू ठेवलं असतं तर हे शक्य नव्हतं. आता उस्मानाबादी शेळ्या 100 पाळल्यापेक्षा हां जर आपण आफ्रिकन बोर शेळ्या 20 जरी पाळल्या हां. तर आपल्याला तेवढा पैसा मिळू शकतो. ओके, आणि ह्याचं स्केल काय आहे? म्हणजे तुम्ही आता 20 किती मॅक्झिमम करता इथे शेळ्या? म्हणजे तुम्ही माझ्याकडं मदर टाकला मी 20च शेळ्याचं उत्पन्न घेतो हां. सरासरी. ओके, मग तुम्ही असं 100 वगैरे करायचा का विचार नाही केला? काय होतं आपल्याकडं त्याला जागेची अडचण हां किंवा त्यांना आपल्याला माणसाची अडचणी, चारा हे सगळं खूप बघावं लागतं त्याला. त्या हिशोबानं आपल्याकडून जेवढं होईल तेवढं आपण आपल्या परिस्थितीनुसार करतो. म्हणजे काही लोक 500 आणि 1000 शेळ्यांचा हे टाकतात आणि माणसावर अवलंबून राहतात. काय झालं, आजकाल माणसाचे खूप अडचणी झाल्यात. माणसं टिकत नाही. हो. त्याच्यामुळं जर समजा कोणी 100 शेळ्यांचं जर शेड केलं आणि जर माणसं निघून गेले तर स्वतः मालकाला करता आलं पाहिजे. जर मालकांनी नाही केलं तर ते फार्म लगेच बंद पडू शकतं. लगेच म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की 20 शेळ्या करा, म्हणजे बेताचं करा पण स्वतः करा हो. आणि 100% हे होतं. वार्षिक साधारण किती रुपये तुम्हाला आहे तिथून? 20 शेळ्या मग साधारण 5 ते 7 लाख रुपये आपल्याला वार्षिक उत्पन्न मिळतं आफ्रिकन बोर शेळी. निव्वळ नफा निव्वळ नफा एक साधारण 5 लाखापर्यंत मिळतं आपलं खर्च. मिळतोच ना? ओके, म्हणजे 40,000ची नोकरी केल्यासारखं हो, आणि घरी बसून. घरी बसून. ओके, आणि त्यांच्याकडे साधारण म्हणजे तुम्ही म्हणता 30 गुंठा जागा आहे आणि इथे शेडसाठी एक अजून किती म्हणताय? साधारण 10 गुंठे. हो. तसं 40 गुंठे म्हणजे 1 एकर जागा आहे. त्यांनी बोर शेळी पालन करण्यात हरकतच नाही. हो. नवीन शेळी पालकांना काय असा सांगाल तुम्ही? काही एक 2 वाक्यांमध्ये सगळं किंवा थोड्या तुमच्या शब्दांमध्ये? नवीन शेळी पालकांनी जरी बोर शेळी जर केलं ना त्यांनी साधारण 2 ते 5 शेळ्यापासून जरी सुरुवात केली तर भविष्यामध्ये त्यांच्याकडं 5 शेळ्याच्या 25 शेळ्या 2 वर्षामध्ये होऊन जातात. फक्त हे घेताना थोडं महाग आहे, त्याच्यामुळं लोक सर्वसाधारण शेतकरी धजत नाही याला करायला. पण हे करायला पाहिजे, आज काळाची गरज आहे. जसं पहिले बघा आपल्याला गावरान उत्पन्न भेटत होतं, गावरान बाजरी, गावरान गहू किंवा गावरान गाई आपल्याला उत्पन्न कमी देत होत्या. तसं आता गावरान शेळीमध्ये झालं. गावरान शेळीचं किती जरी आपण पाळलं किंवा केल्या तर ते उत्पन्न देत नाही. पण ह्या आपण आफ्रिकन बोर शेळ्यांचं जर केलं याच्यापासून आपल्याला उत्पन्न जास्त मिळतं आणि तुम्हाला मान सन्मानही खूप मिळतो. हे तुमच्या मागे बघू शकतो. तुमच्या हाते उत्कृष्ट शेळी पालन केल्याबद्दल सत्कार, पुरस्कार आणि पूर्ण आमची वॉल भरलेली आहे पुरस्कारांनी. असंच गायडन्स तुम्ही आमच्याकडून जे येतील व्हिडिओ बघून त्यांना द्याल. नक्कीच 100%. आणि यापुढे तुम्हाला भरभराट हो आणि खूप मोठा हो तुमचा उद्योग. धन्यवाद.